हॅलो अँड नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन लुक. आय ऑलवेज लव इट. सो आज मी घातली आहे माझी फेवरेट पैठणी आणि हा लुक मी करत आहे गौरी पूजनासाठी. मी खूप एक्सायटेड आहे कारण मी आज विचार केला आहे की मी तुम्हाला ग्लिटर्स कसे यूज करायचे ऑन युअर आईज हे शिकवणार आहे. मोस्ट इम्पॉर्टंटली हे लूज ग्लिटर, आणि ट्रस्ट मी ते इतके इझी असतात यूज करायला, बट व्यवस्थित न शिकवल्या गेल्यामुळे किंवा ॲब्सल्युटली शिकवलं न गेल्यामुळे ते थोडे कॉम्प्लिकेटेड वाटतात. बट टुडे आय एम गोइंग टू टीच यू हाऊ टू डू दॅट. असे सगळे एक्सप्लेनेशन मी मराठीमध्ये देणार आहे. वाय नॉट. सो लेट्स स्टार्ट. मी ऑलरेडी मॉइश्चराईज केलं आहे एम्प्युअलीज मॉइश्चरायझर, विच इज माय गो टू फॉर ऑल मेकअप लुक्स. आणि आज मी थोडा हेवी लेअर ऑफ मॉइश्चरायझर लावणार आहे बिकॉज मी हुडा ब्युटीचं मॅट फाउंडेशन यूज करणार आहे आज इन दिस मेकअप लुक. सो स्टे ट्यून्ड फॉर दॅट. आणि मी बरेचसे नवीन प्रोडक्ट्स वापरणार आहे, काही माय ओरिजिनल मेकअप्स ऑल्सो. सो स्टे ट्यून्ड अँड लेट्स सी हाऊ टू क्रिएट दिस लुक. Can you see my gajra? I love it. It's not real, but I love it. Okay, आता स्टार्ट करूया. पहिले इल्युमिनेटर मी, विच आय ऑलवेज लव फॉर एक्स्ट्रा ग्लो. हे आहे NYXचं इल्युमिनेटर इन द शेड सनबीम. जर तुम्ही मेबेलिनचे 220 या शेडच्या पेक्षा डार्कर शेड्स यूज करत असाल तर ही शेड तुमच्यासाठी थोडी वाईट होईल. इन दॅट केस थोडी डार्क शेड तुम्ही इल्युमिनेटरची घेऊ शकता. अदरवाईज ते खूप जास्त व्हाईट दिसेल, खूप जास्त रिफ्लेक्ट होईल. मी थोडंसं इल्युमिनेटर आहे ना इकडे ब्राउ बोनला पण लावत असते. इवन दो बेस लावायचा असतो मेकअपच्या आधी ऑन द आईज. I love to use this just to add overall shine on my face, and this just takes care of की मी खूप मॅट फाउंडेशन जरी वापरलं तरी माझा फेस फ्लॅट दिसत नाही. ओके, सो माय बेस इज रेडी. आता आपण पहिले आय मेकअपने सुरू करूया, ज्याच्यासाठी मी यूज करणार आहे टू फेसचं व्हॅनिला कन्सिलर, आणि ते ब्लेंड करणार आहे फ्लफी आय शॅडो ब्रशनी. आणि ब्लेंड नीट करून घेणार आहे प्रेसिंग मोशनमध्ये. आधी मी काय केलं, मी पहिले तेच थोडंसं हलक्या हलक्या हाताने स्प्रेड करून घेतलं आणि मग मी त्याला डॅप केलं आहे. प्रेशर मीडियम आहे, खूप जास्त नाही खूप कमी नाही, अदरवाईज ते एका जागी बसून राहील. ओके, आय एम युजिंग PACचं स्पॉटलाईट आयब्रो किट यूज करते मी. हे माझं फेवरेट आहे. आय नो मी आधी लॉरियल आर्टिस्ट काय प्रो आर्टिस्टचं यूज करायचे, बट ते आता आउट ऑफ स्टॉक आहे. इट्स नॉट अवेलेबल एनीमोर. सो आय एम युजिंग PAC. बेस लाईन केल्यावर मी जे काही उरलंय ते प्रॉडक्ट एंड्सला कॅरी करणार, आणि वॉट एव्हर इज लेफ्ट ऑन द ब्रश, जे काय ब्रशवर राहिलं आहे ते फक्त वरच्या साईडला पुल करणार. ओके, आय शॅडोसाठी मी यूज करते हुडा ब्युटीचं रोज गोल्ड पॅलेट, आणि त्याच्यातली शेड यूज करणार आहे कोको. ऑब्वियसली माझी फेवरेट शेड आहे. सेम फ्लफी ब्रश घेतला आहे मी, आणि आउटर कॉर्नरला पुश करणार फक्त, आणि जे काय ब्रशमध्ये उरलं आहे ते इनर कॉर्नरमध्ये आणणार. मोस्टली मी विंडशील्ड वायपर का नाही सांगत करायला, खूपच रेअरली सांगते, बिकॉज त्याच्याने तुमचा हात कुठेही जाऊ शकतो. आपल्याला रँडमली कुठेही फिरवायचं नाही, आपल्याला ऑर्गनाइज्ड वेमध्ये मेकअप करायचा, अदरवाईज तो मेसी होतो आणि तो निसरायला तुम्हाला अजून वेळ द्यावा लागतो. सो प्रेस आउटर कॉर्नरमध्ये. आउटर कॉर्नर कुठे आहे माझा, तुमच्या आयब्रोच्या एंडपासून तुमच्या तुमच्या आयच्या एंडपर्यंत, अपर लॅश लाईनच्या एंडपर्यंत जो तुमचा आतला पार्ट असतो तो तुमचा आउटर कॉर्नर असतो. प्रेस करायचं, आणि प्रेस करता करता सो डॅबिंग मोशन्समध्ये जे काही प्रॉडक्ट आहे ब्रशवर ते मी आतमध्ये पुल केलं आहे. ओके, ह्याच्यात मी मीडियम टू
हाय प्रेशर यूज केलं आहे. सो खूप ब्लेंड करायची गरज पण पडणार नाही व्हेन यू यूज दिस टेक्निक. जर पॅचेस दिसत आहेत तुम्हाला, जसं मला इकडे दिसतोय, तर तुम्ही हलके हलके तिथल्या तिथे त्याला ब्लेंड करू शकता. बॅक अँड फोर्थ म्हणू शकते. यू कॅन जस्ट गो बॅक अँड फोर्थ. ओके, अँड वन मोर लेयर अँड पुलिंग इट इन. मी यूज करते है हैशटैग ब्लेस्ड. This is a golden shade in this palette. आणि trust fund. Okay, just a mixture of it and applying in the center of my eyes आणि inner corner पर्यंत. ओके, आता ट्रस्ट फंड ही कॉपरी शेड आहे, समथिंग दॅट मॅचेस माय साडी. सो मी त्याला थोडंसं घेतलेलं आहे एक्स्ट्रा. आणि सेम वे, जर तुम्हाला बोटानी लावता येत नसेल तर तुम्हाला एक फ्लॅट ब्रश घ्यायचा आहे आणि प्रॉडक्ट पिकअप करून पहिले मध्ये प्रेस अँड स्लाइड करायचं आहे आणि ते ब्लेंड करायचं आहे. तुमचा शेप काय असणार आहे, ही जी क्रीज पडते दॅट इज युअर गाईडलाईन. एवढं तुम्ही फिल करू शकता. अँड प्रेस अँड स्लाइड. ह्याच्याने तो असा शायनी ग्लिसनिंग लुक येतो आणि खूप हेवी दिसत नाही आय शॅडो. आता मी यूज करणार आहे मून डस्ट शेड इन द सेंटर ऑफ माय आय फॉर अ पॉप. आता आज आपण करणार आहोत स्मोकी विंग लायनर. Although I do not like smoky wing liner, I am going to show you how to do it only for a very basic reason की मला बोल्ड आयलाइनर्स आवडतात, मला स्मोकी आयलाइनर आवडत नाही. ओनली वेन आय एम गोइंग लाईक सुपर सटल आय गो फॉर स्मोकी आयलाइनर. सो इन्स्टेड ऑफ शोईंग इट टू यू इन ब्राऊनमध्ये दाखवण्याच्या ऐवजी मी तुम्हाला ब्लॅकमध्ये दाखवते आहे, बिकॉज आय डोंट वॉन्ट Maharashtrian looks in lighter kajal look, lighter eyeliner look. I do not like. That is my choice. Although when I do clients, I always take their choice into consideration. तुम्ही काही घेऊ शकता, एक पॅलेट घेऊ शकता, तुमच्याकडे बिझनेस कार्ड असेल तर ते घेऊ शकता. मी घेत आहे and I'm placing it. Okay, I'll show you the easiest trick to do this. Instead of doing the wing liner first, I will do my kajal. Okay, kajal in my waterline and on my lash line. रफली केलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. जेव्हा मी काजळ करेन तेव्हा मी थोडंसं त्याला पुल आउट करणार आहे इथपर्यंत. ओके, जस्ट अ स्मिज. ह्याच्याने काय होईल, माझी गाईडलाईन रेडी होईल. आता मी ब्लॅक आय शॅडो घेणार आहे आणि जे काय तुम्ही यूज करताय ते ह्या लाईनला मॅच करा जी तुम्ही पुल केली आहे विथ काजल. अँगल ब्रशनी पण इझी होतं. इनफॅक्ट मी तुम्हाला अँगल ब्रशनीच दाखवते बिकॉज मोस्ट ऑफ अस आता सगळ्यांकडे आयब्रोचा ब्रश असतो. ओके, सो यू कॅन सी आय एम कीपिंग इट हिअर. आणि मी डोळे मिटते बिकॉज आय हॅव टू बी केअरफुल विथ माय आईज. तर डोळे मिटून मेकअप करणं एक टास्क आहे, बट आय अप्रॉक्सिमेटली वॉन्ट टू नो हाऊ मच आय कॅन पुल द लायनर अप. एवढंच माझं गोल आहे त्याच्यामध्ये. ओके, अँड इकडे ओके, जे काय एक्सेस असेल ते तुम्ही हळूहळू ब्लेंड आउट करू शकता, नॉट अ प्रॉब्लेम. दॅट इज आय एम डुईंग आय मेकअप फर्स्ट बिकॉज यू नीड टू समटाइम्स ॲडजस्ट युअर आयलायनर. ही पण एक चांगली ट्रिक आहे. तुम्हाला सवय नसेल आय मेकअप करायची तर तुम्ही आईज पहिले करा आणि मग तुमचा बेस करा. अँड देन हे व्ही मध्ये आपण खाली पुल करणार आहोत.
ओके, वाय एम आय डुईंग दिस? इट इज इझी. आय शॅडो काढून टाकणं खूप इझी आहे, पण मी एकदा काजल पेन्सिल यूज केली तर ती काढणं फार डिफिकल्ट आहे. इट विल रुइन तुमचा आय मेकअप कम्प्लिटली, और एटलीस्ट थोडा तरी रुइन होऊ शकतो. सो इनर कॉर्नर करा. मी अजून टाईट लाईन केलेलं नाही, मी फक्त इनर कॉर्नरची लाईन एस्टॅब्लिश करते आणि मग मी पुल केलं. आणि एक लाईन लॅश लाईनला चिटकून काढली आहे. तुम्हाला दिसेल मी कुठेही स्किन माझी दिसत नाहीये. द पॉइंट इज की लॅशेस जिकडे ग्रो होतात तिकडे स्किन नाही दिसली पाहिजे. हे झाल्यावर मी क्विकली माझा फ्लॅट ब्रश आय शॅडो ब्लॅकमध्ये डिप करणार आहे आणि त्याच लाईनला हा जो व्ही शेप आपण क्रिएट केला होता त्याला फिक्स करणार आहे. म्हणजे त्याच्या एजला तोच ब्लॅक आय शॅडो लावणार आहे. ओके, इकडचं तुम्हाला स्मच झालेलं दिसत असेल, इकडचं बऱ्यापैकी शार्प आणि रफ दिसत असेल. एजवर मी फक्त ब्लॅक आय शॅडो लावलंय आणि रफली लावलंय. अगदीच मी इकडे तिकडे गेलेली नाहीये, बट इट्स काही फॉर्म शेप नाही ह्याला आता, विच इज ओके. का ओके आहे? बिकॉज आपण अजून बेस केलेला नाहीये. सो बेस करताना तसंही ते विंग खराब होणार आहे. सो आपण बेस केल्यानंतर त्या विंगला शार्प करणार आहे. ओके, हे झाल्यावर मी आय मेकअपला पॉज देणार आहे आणि मी करणार आहे फेसचा मेकअप. मी करेक्शनसाठी यूज करते अरमानीचं कन्सिलर इन द शेड 7, टेकिंग व्हेरी लिटल बिट ऑन द बॅक ऑफ माय हँड अँड डिरेक्टली स्टार्ट अप्लाइंग अंडर युअर आईज. तुमचे खूप अंडर आईज जर प्रॉमिनंट असतील, खूप डार्क असतील, तर ऑरेंज करेक्टर यूज करू शकता. एस्पेशली जर तुम्ही हेवी फाउंडेशन यूज करणार आहे. जर तुमचे अंडर आईज जास्त विजिबल नाही आहेत तर तुम्ही तुमच्या स्किन टोनपेक्षा 1 ते 2 शेड्स डार्क शेड यूज करून करेक्शन करू शकता. पण जर तुम्हाला हेवी मेकअप करायचा नाही आहे आणि तुमची स्किन टोन डार्क आहे तरी सुद्धा ही टेक्निक यूज करू शकता. ओके, टोस्टेड कोकोनट अँड अमराटी. टोस्टेड कोकोनट ही थोडीशी लाईटर शेड आहे आणि अमराटी थोडीशी लो बेसमध्ये. प्लीज रिमेंबर की हुडा ब्युटीचे जे फाउंडेशन्स आहेत ते खूप हेवी आहेत. नॉट द न्यू वन्स, द ओल्ड वन्स. सो मी अप्लाय करून लगेच हलक्या हाताने ब्लेंड करते आहे. आय एम नॉट लिव्हिंग इट ऑन. इनफॅक्ट आय थिंक माझ्याकडनं तर हे स्पंजनी सुद्धा ब्लेंड होत नाहीत, इतके हेवी फाउंडेशन्स आहेत. लावता लावता ब्लेंड करायचं आहे आपल्याला, नाही तर पॅचेस येण्याची पॉसिबिलिटीज खूप हाय आहेत. मी हाफ पंप फाउंडेशन घेतलंय. आता मी अजून एक हाफ घेणार आहे, म्हणजे लिटरली दिस मच. ओके, and applying and blending immediately, saving your eyebrows from any foundation because foundation heavy आहे. सो तुमच्या आयब्रोज मध्ये गेलं तर इट विल शो. खूपच कमी फाउंडेशन, एवढं उरलंय फाउंडेशन माझं. ओके, खूपच कमी फाउंडेशन लावलंय मी. नेक विसरू नका प्लीज, नाहीतर चेहरा गोरा गोरा आणि मान आणि कान. इकडे एक लाईन बरोबर फाउंडेशनची दिसते, तुम्ही कान स्किप केला तर.
ऑलरेडी खूप हेवी फाउंडेशन आहे. आय डोंट वॉन्ट टू गो ओव्हरबोर्ड. आणि ऑफकोर्स ॲज युजल द रूल इज, जर तुमचं फाउंडेशन लाईट असेल, ब्रॉन्झर यूज करून त्याची शेड बॅलन्स करू शकता. दॅट जस्ट मीन्स की तुम्हाला कन्सिलर यूज करायची गरज नाही पडणार. सो पॅनिक व्हायचं नाही आपल्याला. ओके, लेट अस स्टार्ट. व्ही कॉन्टोर करणार आहे मी आज. माझ्याकडे ऑलरेडी इकडे एक खड्डा टाईप्स आहे, इकडे एक लाईन आहे चीक्सला, ती मी फॉलो करते. आणि फोरहेड, just sides of the forehead and jaw, of course, blending it down. Forehead ला sides whatever थोडंसं क्लीन करते मी. आणि हेअर लाईन ओनली, इकडे पण jaw. आता मी काय करणार आहे, ह्या ब्रशनी थोडंसं प्रॉडक्ट माझ्या फिंगर्सवर घेणार आहे, रब इट टुगेदर. आणि नोजच्या वर साईडला नाही. आय थिंक मी हे दर व्हिडिओमध्ये सांगते. जस्ट स्टार्ट अँड कम डाऊन हिअर अँड दॅट्स इट. दिस इज अ प्रॅक्टिकल. आता दरवेळी हे पण मी सांगते की हे खूप प्रॅक्टिकल आहे वगैरे. तर का प्रॅक्टिकल आहे, समोरासमोर तुम्ही हेवी नोज कॉन्टोर केलं तर लोकांना कळणार आहे की तुम्ही काहीतरी केलंय. दे विल नॉट अंडरस्टँड अनलेस दे नो मेकअप. दे विल जस्ट थिंक की तुझ्या नाकाला काळं लागलंय, जे आपल्याला नकोय. सो दिस इज अ व्हेरी प्रॅक्टिकल वे टू डू युअर नोज कॉन्टोर. जी एजेस आहेत ते मी ब्लेंड करते. मी प्रॉडक्टवर डिरेक्टली स्पंज नाही ठेवणार आहे, त्याच्याने ओव्हर ब्लेंडिंग होतं. सो ओव्हर ब्लेंडिंग कधी होतं, तुम्ही डिरेक्टली वेट स्पंज घेतलाय आणि डिरेक्टली प्रोडक्टवर लावलाय, नो, दॅट विल रिमूव्ह ऑल ऑफ युअर प्रोडक्ट आणि तुमची सगळी मेहनत आहे प्लेसमेंटची ती वाया जाईल. ठीक आहे, प्लेसमेंट तुम्हाला दिसतंय मी कसं केलंय अँड यू कॅन सी द डिफरन्स इमिजिएटली. ह्या फेसमध्ये बघा आणि ह्या फेसमध्ये बघा, एव्हरीथिंग लुक्स लिफ्टेड हिअर इमिजिएटली, राईट? So just blending the edges. Same इकडे. आता हेअरस्टाईल केली तर केसमध्ये होणार. तुम्हाला ब्लश प्लेसमेंटमध्ये जर डिफिकल्टी येत असेल तर तुम्ही कॉन्टोर ब्लेंड करायच्या आधी ब्लश ॲप्लिकेशन करून घेऊ शकता. नॉट अ प्रॉब्लेम ॲट ऑल. आज मी एल्फचंच पाटी ब्लश यूज करणार आहे, पण मला ह्याची शेड नाही माहिती. इट्स अ कोरल शेड यूज करणार आहे ह्याच्यासाठी, which I'll show you. Wait. This is how it looks. This is from Bougie Beauty B424. This is a very handy brush. This is a very handy brush. हे मी कन्सिलर ब्लेंड करायला पण वापरते, कॉन्टोर प्लेसमेंटसाठी पण वापरते, ब्लश ॲप्लिकेशनसाठी पण वापरते, पावडर प्लेसमेंटसाठी पण वापरते. खूप जर हेवी ब्लश झालं असेल किंवा हेवी कॉन्टोर झालं असेल तर हा ब्रश यूज करते मी त्याला ब्लेंड करायला. आज मी ब्लश प्लेसमेंट इकडे करते बिकॉज आय डोंट वॉन्ट अ कॉन्टोरी लुक, आय वॉन्ट अ ग्लोई ब्लशी लुक. सो अप्लाइंग वर नाही करायचं. जिकडे तुमचे चीक्स पडतात ना, तुम्ही असेच राहता का? नाही ना. मग जिकडे नॅचरली चीकबोन आहे तिकडे तुम्हाला हलकं हलकं ब्लश प्लेसमेंट करायचं आहे आणि जे काही ब्रशवर उरतंय ते आपण पुल करणार आहे साईडला, सो दॅट इट लुक्स ब्लेंडेड आणि एक पॅच ॲपल सारखा लावलाय असं दिसणार नाही. आणि थोडंसं अंडर दी आईज पण जाणार. आफ्टर देर इज नथिंग ऑन द ब्रश, नथिंग. टेकिंग मोर प्रॉडक्ट, स्माइल न करता प्लेसमेंट.
आणि खूप जास्त प्रोडक्ट असेल तर ब्रश क्लीन करून घ्या, ब्लेंड करा टुवर्ड्स दी टेम्पल आणि अ लिटल बिट अंडर दी आय. ओके. समहाऊ या साईडला सगळा मेकअप जास्त वाटतोय मला, तर तुम्ही जो स्पंज यूज करताय त्याच्यानी ब्लेंड करून घ्या. बिकॉज डॅम्प आहे त्याच्यात, ऑलरेडी तुमचं फाउंडेशन आहे, तुमचं ब्रॉन्झर आहे, सो इट विल बॅलन्स द लुक आउट. ओके. ह्याच्याने काय होतं की तुम्ही जर ब्राईट साडी घातली आहे, खूप डार्क साडी घातली आहे, किंवा ब्राईटच म्हणूया डार्क म्हणण्यापेक्षा, सो डार्क साडीला काय होतं, ब्राईट साडीला काय होतं, जर तुम्ही ब्लश नाही दाखवलं तर ह्याची खूप हार्श लाईट तुमच्या चेहऱ्यावर पडते इन अ व्हेरी नॉर्मल सेटिंग. असं नाही की यू हॅव टू बी शूटिंग ऑर समथिंग, बट इन अ नॉर्मल प्लेसमेंट ऑल्सो, घरच्या लाईट्समध्ये वगैरे ती रिफ्लेक्शन खूप हार्श पडते. दॅट इज वाय अ कोरल ब्लश नी तुम्हाला काय होईल, स्पेशली इफ यू आर वेअरिंग रेड, कोरल, ऑरेंज, magenta, you have to put brighter, nicer, blendy blush. ओके. थोडंसं ब्लश मी चिनवर, थोडं नोजवर आणि हलकंसं फॉरहेडवर, जस्ट बिकॉज आय वॉन्ट सम कलर देअर. ओके. आय लाईक धिस. मी अजून कन्सिलर यूजच केलेलं नाही, दॅट विच इज वाय यू कॅन सी दीज लाईन्स हिअर. ओके. नाव दॅट इज वाय मी तुम्हाला सांगितलं की थोडंसं ब्लश अंडर दी आईज कॅरी करायचं आहे आपल्याला. ओके. आता आपला ब्लश झाला आहे. आता आपण करूया कन्सील. कन्सील म्हणण्यापेक्षा आय एम गोइंग टू बी युजिंग अ ब्राइटर highlighter under my eyes. Okay, 1 2 1 2, actually half a say, just on the bridge of my nose, center of my forehead and chin and ear. That's it. Evodha's concealer. This is what I want to highlight. I will take my concealer, I will take my sponge and start blending. And बी व्हेरी प्रिसाइज. इकडे लावलं आणि इकडे ब्लेंड करताय हे करून उपयोग नाहीये. आपण प्लेसमेंट ह्याच्यासाठीच मेन फेसवरती करतो. हायलाइट आपण मेन फेस का करतो, सेंटर ऑफ द फेस का करतो, बिकॉज इट इज द सेंटर ऑफ द फेस, इट इज द सेंटर ऑफ अटेन्शन, दॅट इज वेअर ऑल द फोकस शुड बी. जर तुमचा ब्लेंडर खूप मोठा असेल तर तुम्ही छोटा मे बी यूज दिस काइंड ऑफ अ ब्रश टू ब्लेंड. ओके. blend it out, blend it out. लास्ट व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला खूप खूप टिप्स दिल्या होत्या. तुम्हाला हे पण सांगितलेलं की कन्सिलर यूज केल्याशिवाय इकडची जी लाईन आहे ती जात नाही. दॅट इज वाय वी यूज HD प्रोडक्ट्स. HD प्रोडक्ट्सनी काय होतं, इट क्रिएट्स illusion of you having lesser texture in your face. Okay, that is why HD products are used bridesला वगैरे. आणि airbrushनी तर you can become a whole different person altogether, but it is really a beautiful technique. Okay, after this आपण काय करणार आहोत, set everything in place. मी यूज करतीये, so 3 places in your entire makeup you can use फिक्सिंग स्प्रे, नॉट सेटिंग स्प्रे. मेकअप सेटिंग स्प्रे आणि फिक्सिंग स्प्रेमध्ये डिफरन्स आहे. आपण फिक्सिंग स्प्रे गोष्टी फिक्स करायला यूज करतो. सेटिंग स्प्रे फिक्स झालेल्या गोष्टी एका जागी सेट करायला वापरतो. ओके. सो फर्स्ट वेन यू स्टार्ट युअर मेकअप तुम्ही यूज करू शकता सेटिंग फिक्सिंग स्प्रे ॲज अ बेस, सो दॅट यू हॅव सम ग्रिप अँड युअर स्किन इज रेडी फॉर मेकअप. सेकंड प्लेसमध्ये तुम्ही फिक्सिंग स्प्रे यूज करू शकता जेव्हा तुमचा बेस क्रीमी बेस, लिक्विड बेस झालेला आहे तेव्हा तुम्ही स्प्रे करून तुम्हाला असं वाटतं की कुठेतरी पॅच आलाय, कुठेतरी सेट नाही झालेला आहे, तर तुम्ही यूज करू शकता. थर्ड टाइम यू कॅन यूज इट फॉर सेटिंग युअर पावडर. खूप पावडरी फेस झाला आहे, खूप ड्राय दिसतोय, तर फिक्सिंग स्प्रे मारून तुम्ही 2 to 3 minutes, 2 minutes वेट करून त्याला डॅम्प स्पंजनी ब्लेंड करू शकता. दॅट विल गिव्ह यू अ मच इवन बेस. ओके.
As you know, I love to use compact to set my base. डॅम स्पंज यूज करते, हा माझा पर्सनल प्रोडक्ट आहे. डॅम स्पंज यूज करते अँड आय एम गोइंग टू स्टार्ट विथ अंडर दी आईज. आणि मी मेबेलिनची फिट मी 220 या शेडची कॉम्पॅक्ट यूज करते आहे. फॉर रेफरन्स 220 माझं फाउंडेशन शेड सुद्धा आहे आणि मॅक्सचं NCE 35 आहे शेड माझं. सो तुम्ही यूज करू शकता. आता मी हुडाचं फाउंडेशन यूज केलं आहे. ओके, त्याच्यामुळे आय एम यूजिंग अ कॉम्पॅक्ट टू सेट इट बिकॉज आय डोंट वॉन्ट इट टू गो व्हेरी मॅट. तुम्ही ऑलरेडी बघू शकता, असं वाटतं माझी स्किन सेट झालेली ऑलरेडी. सो आय एम यूजिंग एव्हरीथिंग व्हेरी स्पेअरिंगली जस्ट टू फिक्स एव्हरीथिंग इन प्लेस. वन्स दिस इज डन, एकदा मी पुन्हा माझे आयब्रोज सेट करून घेणार आहे बिकॉज दे लुक अनइवन. आय वॉन्ट टू डू कॉन्टोर. ॲज आय सेड, तुम्ही हा ब्रश मल्टिपल गोष्टींसाठी यूज करू शकता. मी ABHचं कॉन्टोर अँड हायलाइट पॅलेट यूज करते. फर्स्ट ऑन दी चीक बोन्स. हे का एन्फोर्स करतो आपण? खूप लोक म्हणतात की माझं ना ब्लश राहतच नाही, माझं कॉन्टोर केलेलं दिसतच नाही. कारण तुम्ही क्रीमवर जेव्हा पावडर लावता आणि त्या पावडरमध्ये पिगमेंट असतं, फॉर एक्झाम्पल कॉम्पॅक्ट्स, फाउंडेशन कॉम्पॅक्ट्स, या सगळ्या गोष्टींमध्ये पिगमेंट असतं आणि त्या पिगमेंटनी हे जे कॉन्टोरचं पिगमेंट असतं ते डायल्यूट होतं, जे थोड्या वेळाने आपल्याला दिसत नाही. प्लस आपली बाहेरची जी लाईट असते ती घरच्या लाईटपेक्षा खूप जास्त हार्श असते. त्याच्यामुळे तुम्ही जे प्रॉडक्ट यूज केले ना ते घरच्या लाईटसाठी अप्रोप्रिएट आहे, पण बाहेरच्या लाईटमध्ये काही केलं नाही असं वाटतं. ओके, सो मेक शुअर की तुम्ही एक क्रीम ब्लश, एक क्रीम कॉन्टो असे प्रोडक्ट तुम्ही ठेवू शकता. तुम्हाला काही प्रोडक्ट सजेशन्स हवे असतील तर तुम्ही कॉमेंटमध्ये विचारू शकता अँड आय विल हेल्प यू आउट. ओके, आणि नोज कॉन्टो प्रोडक्ट घेतलंय, फ्रंट ऑफ द नोज, प्लेस अँड पुल. दॅट्स इट. किती डिफरन्स लगेच समजून येतो. ओके, एक ब्रश घेऊ शकता आणि इकडचे जे एजेस आहेत ते तुम्ही ब्लेंड करू शकता. दॅट्स इट. ऑफराचा हायलायटर यूज करते. मी खूप विचारपूर्वक माझे प्रोडक्ट्स घेते. मी लवकर प्रोडक्ट्स चेंज करत नाही, कारण मला एकतर मी स्किनची खूप काळजी घेते, त्याच्यामुळे मी काही रँडमली घेऊन माझ्या चेहऱ्यावर लावत नाही. आय एम व्हेरी केअरफुल. मी खूप ट्राईड अँड टेस्टेड गोष्टी माझ्या किटमध्ये, पर्सनल अँड प्रोफेशनल किटमध्ये ठेवते. त्याच्यामुळे मी क्लायंट्सवर सुद्धा वापरताना आय हॅव गॅरंटी की दिस प्रोडक्ट विल वर्क ऑन हर. ओके, सो आय टोल्ड यू, गॅरंटी. ओके, पहिले मी चीकबोन्सवर लावून घेते, हायेस्ट पॉईंट ऑफ द चीकबोन्स, बट मी सेंटर ऑफ द फेसला पण लावणार आहे. ओके, टेकिंग लास्ट आणि इकडे थोडंसं. ॲज आय सेड, सेंटर ऑफ द फेस इज आर सेंटर ऑफ अटेन्शन. त्याच्यामुळे मला ओव्हरऑल ग्लो आलेला आवडतो. प्लस ॲज आय सेड, हुडा ब्युटी इज अ व्हेरी मॅट फाउंडेशन. ग्लो तुम्हाला ॲड केल्याशिवाय ऑप्शन नाही आहे, नाही तर पुतळ्यासारखे दिसाल. हे ब्लश, बिकॉज तुम्हाला दिसतंय की फाउंडेशन किती सुंदर आहे. मी हार्डली कन्सिलर यूज केले, पण फाउंडेशन इतकं सुंदर आहे, ते इतकं सुंदर दिसतं नीट वापरलं तर. ज्या टेक्निकने मी तुम्हाला सांगितलं, त्या मॉइश्चरायझर व्यवस्थित लावलं असेल तर तुमचं स्किन अमेझिंग दिसणार आहे. बट यू हॅव टू ॲड ब्लश अँड कॉन्टोर. दॅट्स ओके टू हॅव सच अ ब्युटिफुल बेस, राईट? ब्लश ॲड करायच्या आधी मी आय मेकअप कम्प्लीट करणार आहे. सो मी शेड घेते कोको
आणि फ्लॅट ब्रश घेते आणि त्या कोको या शेडनी मी लोअर लॅश लाईनला आपण जे काजळ लावलं आहे ते ब्लेंड करणार आहे. आय लाइनर फिक्स करायच्या आधी मी तुम्हाला पावडर ग्लिटर कशी यूज करायची ह्याची इझीएस्ट टेक्निक सांगणार आहे की तुम्ही रोज वापरायला सुरू करा. इकडे एक छोटा फ्लिम्झी बट छोटा ब्रश असला पाहिजे असा दिसणारा. दिस इज ऑल्सो फ्रॉम बुजी ब्युटी B421. ओके. PACचं ग्लिटर प्रायमर. ग्लिटर्स आहे बॉम्बे व्हॅनिटीचे. ऑनेस्टली मला माहिती नाही आता हे मिळतात की नाही, बट आय लव्ह दिस. हे ना सुपर छोटेसे पार्टिकल्स आहेत, सुपर पातळ. सो मी काय करणार आहे, हे शॅम्पेन ग्लिटर आहे. आय शो यू द शेड. होपफुली इट विल नॉट फॉल. शॅम्पेन ग्लिटर आहे आणि हे रोज गोल्ड ग्लिटर आहे. रोज गोल्ड ग्लिटरमध्ये थोडंसं हलकंसं शॅम्पेन ॲड करणार आहे. रोज गोल्ड ग्लिटर आपल्या स्किन टोनवर दिसत नाही. ह्याच्यासाठी एक तर तुम्ही खूप फेअर असले पाहिजे, नाहीतर आहेत त्याच्यापेक्षा डार्क असले पाहिजे. सो हे मी ह्याच ब्रशनी मिक्स करते. ओके. ते ब्रश टॅप केलं की त्याच्यातनं तुम्हाला सगळे ग्लिटर पार्टिकल्स पडताना दिसतील. हे ग्लिटर पार्टिकल्स काढून टाकले. ग्लिटर ग्लू माझ्या हातावर एवढं, ह्याच्यापेक्षा जास्तीची गरज नाही आहे. ओके. ह्याच्यातलं अर्ध मी साईडला करणार. हे खूप आहे. ह्याच्यात मी 3 आईज करू शकते. आणि माय ग्लिटर इज रेडी. हातात ठेवलंय मी आणि सेंटर ऑफ द आईजला मी सुरू करणार हे अप्लाय करायला. मेन ग्लिटर आपलं सेंटर ऑफ द आईजला सुरू झालं पाहिजे आणि जे काय ग्लू उरलंय ते मी हलकं हलकं इनर कॉर्नर पर्यंत जाणार. आता हाच ब्रश मी हाताच्या मागे क्लीन करते आणि माझं जे ग्लिटर आहे ते मी घेते आणि ते मी प्लेस करते आणि दाबत नाहीये. मी फक्त प्लेस करते आणि ब्लेंड करते त्याला. असं नाही, डॅब करत करत ब्लेंड करते. अजून पाहिजे असेल अजून घ्या, नो प्रॉब्लेम. हे इतकं छोटं आणि बारीक आहे. इट लुक्स रिअली ब्युटिफुल, नॉट एट ऑल टॅकी आणि पॅची. ओके. हे मात्र तुम्ही लावल्यावर 1 मिनिट अख्खा डोळे बंद ठेवा, नाही तर तुमचे डोळे चिकटून राहतील. सो आय विल सी यू इन अ मिनिट. आय एम बॅक आफ्टर 1 मिनिट. आणि ह्याचे जे एजेस आहेत जे मला नको आहेत ग्लिटरमध्ये ते मी एका फ्लफी ब्रशनी जस्ट हलकं हलकं डस्ट करणार आहे. अँड धिस इज युअर ग्लिटर लुक. इजंट इट लवली. आता मी ह्या डोळ्याला ग्लिटर लावून परत येते. ग्लिटर प्लेसमेंटची सर्वात इम्पॉर्टंट टिप तुम्हाला ही देऊ शकते की तुम्ही डोळे उघडल्यावर समोर बघितल्यावर तुमच्या क्रीजच्या वर कुठलाही ग्लिटरचा पॅच नाही दिसला पाहिजे. दॅट इज द वर्स्ट वे टू अप्लाय ग्लिटर. सो डोळे उघडा आणि मार्क करून घ्या एका लाईट पेन्सिलनी किंवा आयशॅडोनी आणि जस्ट नो दॅट ह्या लाईनच्या वर ग्लिटर नाही आलं पाहिजे. ओके. वेन यू क्लोज इट्स लाईक अ पीकअबू. दॅट इज द पॉइंट ऑफ ग्लिटर. Let's hop on to my favorite part, blush and lips and posing and lashes. Difficult. आज मी यूज करते रेव्होल्यूशन प्रोचं पीच पॅलेट. छान कोरली ऑरेंजी ब्लशेस आहेत ह्याच्यात. हे खूप ब्राईट आहे आणि ऑलरेडी आपल्या चेहऱ्यावर ब्लश आहे. सो मी लाइटर शेड यूज करणार आहे आणि ह्याला रिएन्फोर्स करणार आहे. यू कॅन सी इमिजिएटली तो ब्राईटनेस ॲड झालेला आहे. नोज, चिन, लिटल बिट ऑन द फोरहेड. आता आपण पहिले लॅशेस करून घेऊया. पावडर आय शॅडो यूज करू शकता ब्लॅक कलरची, बट आय एम गोइंग यूज आयलाइनर. ॲज आय सेड, आय डू लव्ह
eyeliner look more than smoky liner, especially when I'm wearing traditional sari. हे फक्त लॅश लाईनला लावलं मी. मिस क्लेअरचं लिप लायनर वापरते बॉबी ब्राऊन म्हणून. आणि लिप्स लाईन करताना दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. तुमचे लिप्स पातळ असतील तर ओव्हरलाईन करून चालणार नाहीये, आणि तुम्ही ओव्हरलाईन करायचा प्रयत्न केला तर इट्स गोइंग बी ऑब्वियस. सो स्ट्रॅटेजिकली तुम्हाला हे करायचं आहे की लिप्स जिकडे तुमचे प्रोट्रुजन येतं, जशी काय ही लाईन आहे माझी, त्या लाईनवर तुम्हाला लिप लाईन करायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही लिप लाईन करता तेव्हा त्याला थोडंसं आतमध्ये ब्लेंड करायचं, आणि लाईटर जेव्हा तुम्ही शेड बिटवीन द लिप्स लावता, इन द सेंटर ऑफ द लिप्स, तेव्हा तुमचे लिप्स पावटी दिसतात. ओव्हरलाईन करून दिसत नाहीत. दे जस्ट लुक्स टॅकी. ओके, हॅव अ मिरर. अनफॉर्च्युनेटली ही लिप लायनर थोडी पर्पल आहे, लेस ब्राऊन मोर पर्पल. क्लीन ब्रश घेते आणि त्या लिप लाईनला स्मज करते, कारण हे खूप ड्राय लिप लायनर आहे. ओके, मी आधी विचार केलेला की मी एक डार्क शेड यूज करेन, दिस इज टोस्ट रोस्ट, बट आता हे लिप लायनर लावल्यावर मला असं वाटतं की आय शुड गो कॉफी ब्राऊन. दॅट विल लुक मच बेटर. ज्या ब्रशने मी ब्लेंड केलं तो माझा लिप ब्रशच आहे. सो मी एक न्यूड ब्राऊन शेड घेते आहे अँड फिलिंग इन द ब्लँक्स. नो पिंक लिपस्टिक ऑन ऑरेंज साडी. पिंक लिपस्टिक ऑन ऑरेंज साडी लावायची नाही. मी माझ्या इन्स्टावर एक पोस्ट टाकला आहे ज्याच्यात तुम्ही कुठल्या कलरच्या आउटफिटवर कुठली लिपस्टिक लावू शकता हे मेन्शन केलं आहे. So with orange you can go peach, you can go coral, you can go brown, you can even go red, but you can't go pink or magenta. I like this shade. आणि मेकअप तर आपला झाला आहे, पण एक व्हेरी इम्पॉर्टंट गोष्ट विच आय लव्ह. आता मी चंद्रकोर लावू का टिकली लावू, गोल? मला असं वाटतं चंद्रकोर लावलेलं बेस्ट आहे. चंद्रकोर इज अनबीटेबल. मी नेहमी डार्क टिकल्या लावते, कारण साड्या ब्राईट असल्यावर तुम्ही लाईट टिकली लावली, इट्स युअर चॉईस ऑफ कोर्स, बट टेक्निकली थोडंसं ऑड दिसतं, और इट जस्ट डझंट कम्प्लीट द लुक. You see what I'm talking about. आणि आज एक छोटासा ब्लॅक डॉट, बिकॉज महाराष्ट्रीयन लुक आहे आणि मी नथ नाही घालणार असं होऊच शकत नाही. आवडला का तुम्हाला लुक? सो हा कम्प्लीट लुक आहे. तुम्ही बघितलंय मी किती कमी प्रोडक्ट्स यूज करून किती ब्युटिफुल लुक क्रिएट केला आहे. तुम्ही खूप सारे टेक्निक्स शिकता आहे, अँड मोस्ट इम्पॉर्टंटली तुम्ही 5,000चं फाउंडेशन घ्या किंवा 5 रुपयाचं फाउंडेशन घ्या, तुम्ही ते यूज कसं करायचं हे शिकला नाहीत तर तुम्हाला त्या फाउंडेशनचा काहीच उपयोग नाही आहे. ओके, दॅट इज वॉट आय डू. आय टीच यू. तुम्ही जे काही प्रोडक्ट्स वापरता, तुम्ही जे काही प्रोडक्ट्स घेता, ते तुम्हाला यूज करता येत नसेल तर लेट मी नो. आय विल ट्राय अँड सॉल्व दोज इश्यूज फॉर यू, आणि मी तुम्हाला रिस्पॉन्ड करेन विथ अ सोल्युशन. ओके, सो I hope you like this look. If you did like it, please like this video and share it with your girlfriends. Come on, सुंदर सगळ्यांनी दिसलं पाहिजे एकत्र. ओके,
आणि आय होप यू लव दिस. सो प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल, प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. मला खूप गरज आहे. And I do great videos. I know that I add value to your life. So if you do think that I teach you well, please leave a comment, leave a like, and subscribe to my channel. Thank you so much.